मला दारू चढत नाही. दारू प्यायची माझी एक स्पेशल सिस्टीम आहे. दारू प्यायची असली की मी ती झोपण्यापूर्वी पितो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. मी हळूच माझ्या खोलीत येतो. कपाटातून बाटली काढतो. फळीवरचा ग्लास घेतो. बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो. बाटलीला बूच लावून कपाटात ठेवून देतो. ग्लासातली सगळी दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो. हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो. फळीवरचा ग्लास घेतो. कपाटातली बाटली घेतो. बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो. ग्लासातली दारू पिऊन टाकतो. मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो. बाटलीला बूस लावून बायकोच्या पलंगावर ठेवून देतो. हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्याने मी पुन्हा उठतो. बाटलीने ग्लास घेतो. ग्लासातली दारू बाटलीने ओतून घेतो. बाटलीतली दारू मोरीत जाऊन पिऊन टाकतो. ग्लास कपाटात जाऊन धुवून टाकतो. हळूच बाटलीच्या कानात डोकून पाहतो. बाटली कपाटावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता नाही, दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्याने मी पुन्हा उठतो. बायको आणि बाटली घेतो. बाटलीतली दारू भुसात ओतून घेतो. भुसातली दारू कपाटात जाऊन पिऊन टाकतो. बायकोच्या पलंगावर जाऊन ग्लास धुवून टाकतो. हळूच बायकोच्या कानात डोकून पाहतो. बायको मोरीत गाढ झोपलेली आहे. बघितलं, या बायकोचा त्या बायकोला तरी दारू चढली. थोड्या